तर मी सोनात आहे पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं आणि आज आहे दुसऱ्या दिवसांचा इकडचा शेगावमधला. आणि काल आम्ही रात्री पोहोचलेलो आणि त्यानंतर मी कालचा ब्लॉग एंड केला. आज मी नवीन एक ब्लॉग घेऊन आलो आहे परत तुमच्यासोबत. आणि आत्ता मी आंघोळ बी केली आणि आता मी चाललो आहे म्हणजे दर्शनासाठी श्री गजानन महाराजच्या मंदिरामध्ये आता चाललो आहे. वाजलेले आहे सकाळचे 5:45 होत आले. अक्षय एकदा रेडी होतो आहे, रेडी झाला अगोदर. सो आता आंघोळ बी सगळं झालेलं आहे. सो पटपट जाणार आहे कारण सध्या शनिवार रविवार असल्या कारणामुळे गर्दी तर खूपच असणार सारखी. सो त्याच्यामुळे जितकं लवकर होईल दर्शन तितकं बरं होणार आहे. सो आता मी जातो आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे पुढचं. सो मी कंटिन्यू ब्लॉग बघा, हा शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सो चला म्हणजे तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहे आणि तुम्ही इकडं बाहेर पाहू शकता. हा पूर्ण जी एरिया आहे ती सगळी देवळाचीच एरिया आहे. आणि अजून दिवस उजाडायचं सुद्धा आहे तरी पण लोकांची बघा गर्दी किती आहे ती सकाळ सकाळ पुढे. असं दिसतंय की आज लाईन खूपच असणार आहे. जसे इकडं लोक तुम्ही पाहू शकता, प्रचंड गर्दी आहे ती. तर समोर पाहू शकतो तुम्ही पहिली महाद्वार आहे. तर इथं पाहू शकतो इकडं पादत्राणे स्टँड आहे. सो इकडं प्रत्येक असे काउंटर केलेले आहे. तर तुम्हाला इकडं चप्पल ठेवायची आहे. सो आता आम्ही इकडं ठेवतोय. त्यानंतर बघा हे कुपन दिलं जातं आणि हे तुम्हाला सारखं ठेवायचं आहे. परत जाताना हे दाखवायचं पडते त्यासाठी. सो इथून आता बघूया दर्शनाची रांग कुठं आहे ते. इकडं दिलं आहे श्रीचे समाधी दर्शनाकडे आणि श्रीमुख दर्शन सुद्धा घेऊ शकता तुम्ही. आणि इथं टायमिंग दिला आहे बघा. श्रीचे मुख दर्शन झालं, इकडं वरून जायचं आहे आणि इथून श्री समाधी मंदिराकडे. तर आता आम्ही आतमध्ये पोहोचलेलो आहे आणि इकडं आहे बघा पाहू शकतो मी. इकडं आता अशा प्रत्येककडे अशा लाईन केलेल्या आहे. सो दर्शनासाठी काही प्रॉब्लेम होत नाही आहे. सो आरामशीर तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि हे जे तुम्ही इकडं समोर पाहू शकता हे आहे श्री गजानन महाराजांचं मंदिर. आणि किती स्वच्छ आहे बघा, कुठेही तुम्हाला एक बारीकसुद्धा कचरा नाही दिसायचा, एवढं स्वच्छ आहे. खूप आवडला मला हे बघून. आणि असं हे पहिलंच मी मंदिर बघितलं आहे एवढं स्वच्छ आणि सगळीकडे परिसर जो आहे तो खूपच मस्तच आहे. आणि आता उभे राहून बघा फायनली आता जरा खालती पोहोचलेलो आहे. जे समाधी मंदिराकडे आम्ही पोचत आलेलो आहे. आणि इथं तुम्ही माहिती दिली आहे बघा, तुम्ही वाचू शकता. आणि असं करून आता थोड्याच वेळात आम्ही इकडं दर्शन घेणार आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, सो मी तुम्हाला नाही दाखवू शकत. सो फायनली बघा आम्ही इकडं दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आहे. आणि बाहेरचा परिसर तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ आणि सुंदर आहे तो. आणि खूपच मस्त वाटलं इकडे दर्शन घेऊन. तर आता आम्ही परत निघालो आहे ते म्हणजे इकडं चहा प्यायला, कारण सकाळी आम्ही चहा घेतला नव्हता.
सो डायरेक्टली आम्ही फ्रेश होऊन डायरेक्टली मंदिरामध्ये आलेलो दर्शन करायला. सो आता मी इकडं घेऊया चहा. आणि तुम्ही इकडं बघू शकता ही सगळी पूर्ण मार्केट एरिया आहे ही. म्हणजे इकडं तुम्हाला प्रसादी वगैरे सगळं भेटून जाईल. आणि तुम्ही आता गर्दी पाहू शकता किती झाली आहे ती. आणि आता बघा इकडं आलो चहा घ्यायला. गरमागरम चहा घेतो आहे मी इकडं. मस्त आला घातलेला चहा आहे. सो मंडळी आता आम्ही दर्शन बी करून ब्रेकफास्ट बी करून आता आम्ही रूमवर आलेलो बघा अशी. हे बघा इकडं आता सगळी पॅक करून ठेवलेली आहे. आणि आता मी कुठे चाललोय? आता आम्ही जातोय महाप्रसाद घेण्यासाठी. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत असतो आणि सर्वांसाठी खुला आहे. तर आता ऑलमोस्ट 11:30 वाजले, कारण गर्दी भरपूर असते, लोक खूप येतात. आम्ही मग आता लवकरच निघतो आणि महाप्रसाद घेऊन मग आम्ही पुन्हा इथे रूमवर येऊन मग चेकआउट करणार. अजून काही ठिकाणं आहेत जी आम्हाला बघायची आहेत, तर तिथे आम्ही जाणार आहोत बघायला. 2-3 ठिकाणं आहेत तिथे. तर मग आता निघूया. तर बघा आता आम्ही पोहोचलेलो इकडं महाप्रसादालयाच्या बाहेर आहे मी. आणि इकडून आता मला आतमध्ये जायचं आहे. 11:30 ते 11:45 होत आले आहे. सो आता राहिलं तर 1 ते 1.5 तासाने आम्हाला महाप्रसाद भेटणार आहे. आणि तुम्ही आता आम्ही पोहोचलो आहे आतमध्ये. आणि तुम्ही इकडं पाहू शकता किती प्रचंड गर्दी आहे आणि किती लोक येत आहेत तिकडे महाप्रसाद घेण्यासाठी. आणि इकडचा महाप्रसाद तर 1 नंबर असतो, म्हणजे खूपच मस्त असतो हरका महाप्रसाद. सो कधी तुम्ही आलात तर नक्की या महाप्रसाद घ्यायला, कधी चुकू नका महाप्रसाद इकडचा. सो चला आता मी लाईनीत राहतो आणि महाप्रसाद घेतो. चला. तर फायनली हे बघा 1.5 तासानं आम्हाला इकडं आता महाप्रसाद मिळालेला आहे. आणि महाप्रसाद सगळं घेतला आहे. आणि इकडं आता आम्ही बसलो आहे. आणि इकडची व्यवस्था तर खूपच चांगली आहे. प्रत्येककडे अशी टेबलं घातलेली आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यांना आरामशीर जेवता येतं इकडं. आणि जेवण तर खूपच मस्त आहे. तर आता आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे ते मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये, म्हणजे मंदिराची जी जागा आहे तिकडे आता आलो आहे. तिकडे आता आम्ही बसलो बघा मस्तपैकी झाडाखाली. वारा खूपच चांगला येतो, मस्त वाटतं. आणि जी तुम्हाला इकडं समोर बिल्डिंगा दिसतात ते सगळ्या मंदिराचीच आहे, म्हणजे राहायची सोय इकडे केलेली आहे त्यांच्यानी. तर आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे स्टेशनवर परत. आणि इकडची जी मंदिर आहे 2-3 ते आम्ही बघून आलो. व्हिडिओ काढता आला नाही कारण मुसळधारासारखा पाऊस पडत होता त्याच्यामुळे. आणि आता आम्ही आलो आहे ते म्हणजे इकडं शेगाव कचोरी सेंटरमध्ये, स्टेशनच्याच बाजूला आहे इकडं. सो अक्षयला विचारूया कशी आहे ती कचोरी. झणझणीत एकदम आणि क्रिस्पी आहे, खूप गरम गरम आहे, अगदी अशा वाफा येत आहेत. आणि बाहेर मस्त पाऊस पडतो आणि पावसावरून कचोरी खाणं म्हणजे आनंद. आणि हे बघा हे शेगावचं रेल्वे स्टेशन आहे. आणि रेल्वे स्टेशनचं सारखंच आहे, ऑपोजिट तुम्हाला भेटून जाईल इकडं. सो मी खाल्ला आत्ता आणि एकदम मस्त होतं सारखं, 1 नंबरसारखं. सो तुम्ही कधी शेगावला आलात तर इकडं नक्की ट्राय करायचा. सो पाऊस पण पडायला लागला बघा खूप. सो आता मी खाणार आणि मग आता डायरेक्टली स्टेशनवर जाणार आहे. सो चला. तर मंडळी बघा आता आम्ही फायनली सगळं बघून आता आम्ही पोचलो इकडे शेगावला स्टेशनवर. आणि टाईम झाला आहे 5:30. आणि हे शेगावचं रेल्वे स्टेशन आहे. आणि पाऊस तर जोरदार चालू झाला इकडं. छत्री घेतलं आहे बघा. अजून ट्रेन यायला बराचसा वेळ आहे. 7:30ला दिला आहे टायमिंग. नागपूरवरून येते ती, जी आम्ही गेलेली तीच ट्रेन परत येणार आहे. आणि तिकीट आमचं कन्फर्म झालं आहे फायनली. वेटिंग लिस्टमध्ये होतं. सो आज सकाळी कन्फर्म झालं. सो टेन्शन नाही आहे आता. एसीच बुक केले. आणि इथं आता आम्ही थोडा वेळ बसणार आहे. तर मंडळी आता फायनली प्रसाद वाजलेले आहे. आणि आमची ट्रेन अनाऊन्स केलेली आहे. 01139 गाडीचा क्रमांक आहे. आणि प्लॅटफॉर्म 1ला येणार आहे ती आता. आणि अनाऊन्समेंट चालू आहे आता. सगळे लोक तयारीत आहे चढण्याच्या. कधी एकदा ट्रेनमध्ये बसतो असं झालंय मला, कारण झोप येते आहे भरपूर, थकवा आलाय. तसली झोप झाली नाही सकाळपर्यंत. झोप झाली नाही. सकाळी 4 वाजता तू रात्री झोपलाय 12:30 वाजता आणि मला
हे सुपरफास्ट उगीच म्हणतात काही नाही, सुपरफास्ट वगैरे काही नाही आहे. तुम्ही असं समजू नका सुपरफास्ट वगैरे काही नाही आहे, फालतू आहे. ही स्लो ट्रेन आहे, नॉर्मल ट्रेन. 22 ते 23 तासच लागतात पोचायला. सो मंडळी चला. The next day. मंडळी आता ते सकाळी ट्रेनमध्ये सारखीच होती. आता आम्ही पोचले बघा इकडं कलंबाजी बुद्रुक म्हणून क्रॉसिंगला थांबले इकडं गाडी. तुम्ही बाहेर पाहू शकता ग्रीनरी बघा कशी झाली सगळीकडे. लक्ष आहे चहा रे, चहा अजून आम्हाला भेटला रे. काय करणार त्याला अजिबात नाही दिसतो चहा. आम्ही उठलेले किती वाजता? 8 वाजता. अजून चहा नाही. बघूया म्हणजे आता पुढं मिळतो का नाही तो. अजून आमचा ब्रेकफास्ट सुद्धा उरला आहे. सो स्पष्ट केला नाही नाही बरं अजून. तर मग कसं सांगितलं तुला ते खा म्हणून आणलं ते. तुला भुकेमुळे जास्त खा म्हणा तुला. या साईडला मंडळी असंच आहे, जास्त खाणे वगैरे जास्त येतच नाही. चिपळूणच्या पुढंच खाणं मिळेल तुम्हाला. सजेशन इज कॅरी युअर फूड. तर मंडळी फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि वाजलेला आहे टाईम 9:15 झाली आम्हाला पोहोचेपर्यंत. हे बघा आणि पाऊस तर सांगायलाच नको एवढा प्रचंड पडत आहे का. आणि बरं आलं प्लॅटफॉर्म 1लाच गाडी लागली ती. पाऊस बघा. तर मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि पोहोचेपर्यंत झाले आम्हाला 11:30 वाजले आणि अक्षय पण गेलेला आहे घरी. सो आजचा व्हिडिओ इथं सेंड करतो आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वैभव ब्लॉग्स. बाय बाय.